नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी.एड सेकंड सेमला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी नावाचा विषय आहे, त्या विषयातील घटस्फोट एक वाढती समस्या, डायव्होर्स अ ग्रोविंग प्रॉब्लेम याविषयी आज आपण माहिती घेऊ. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया, घटस्फोट एक वाढती समस्या, डायव्होर्स अ ग्रोविंग प्रॉब्लेम. सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये पाहूया. सध्या आपल्या समाजात घटस्फोटाची समस्या वेगाने वाढताना दिसत आहे. पूर्वी विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे तर दोन कुटुंबामधील पवित्र बंधन मानले जात असे. मात्र आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत या नात्यात दुरावा वाढताना दिसतोय. घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणामागे अनेक कारणे आहेत. आधुनिक जीवनशैली, स्वावलंबनाची भावना, आर्थिक स्वातंत्र्य, करिअरवरील भर, अपेक्षांमध्ये वाढ, संवादाचा अभाव आणि अहंकार यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढत आहे. तसंच काही वेळा कुटुंबियांचा दबाव, समज गैरसमज किंवा कौटुंबिक हिंसाही घटस्फोटासाठी जबाबदार ठरते. या समस्येचा परिणाम केवळ पती-पत्नीवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियावर आणि विशेषतः मुलांवरही होतो. त्यामुळे समाजात मानसिक तणाव, नैराश्य आणि स्थैर्याचा अभाव वाढतो. घटस्फोटाची समस्या रोखण्यासाठी संवाद वाढवणे, समजूतदारपणा ठेवणे, सहनशीलता वाढवणे आणि गरज भासल्यास समुपदेशनाची मदत घेणे आवश्यक आहे. विवाहाच्या आधी दोन्ही व्यक्तींनी एकमेकांची अपेक्षा समजून घेतल्या तर ही समस्या टाळता येऊ शकते. समाज म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या समस्येवर विचार करणे आवश्यक आहे, जेणेकरून वैवाहिक जीवन अधिक आनंददायी, समाधानी आणि स्थिर होऊ शकेल. आता घटस्फोटाची कारणं कोणती आहेत ते पाहूया. घटस्फोटाची कारणं आहेत. पहिलं कारण या ठिकाणी दिलेलं पहा. आधुनिक जीवनशैलीत बदल होत आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाची भावना वाढीस लागली आहे. तिसरं आहे, प्रत्येकाची आता करिअरवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. चौथं, कुटुंबातील नात्यांमधला संवाद हा हरवला आहे आणि त्याच्या अभावामुळे परस्परांबद्दल गैरसमज वाढत चालले आहेत. अहंकार व वाढता सहनशीलतेचा अभाव ह्या गोष्टीसुद्धा यासाठी कारणीभूत आहेत. त्याच्यानंतर शेवटचं पाहूया, कौटुंबिक हिंसा किंवा अपेक्षांचा दबाव या बाबी देखील यासाठी जबाबदार आहेत. आता परिणाम काय होत आहेत की पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होत आहे व त्याचा परिणाम पूर्ण कुटुंब व्यवस्थेवर पडताना आपणास दिसत आहे. मुलांवर मानसिक ताण व कौटुंबिक स्थैर्याचा अभाव निर्माण होताना दिसत आहे. कुटुंबियांमध्ये तणाव आणि दुःखाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे समाजात नैराश्य आणि ताणतणाव वाढताना दिसत आहे. उपाययोजना काय त्या पहा. पती-पत्नीमधील संवाद वाढवणे आणि त्यांच्यातील मतभेद सलोख्याने सोडविणे, कुटुंबातील सदस्यांमध्ये सहनशीलता आणि समजूतदारपणा वाढविणे, वैवाहिक समुपदेशनाचा अवलंब करणे, विवाहापूर्वीच पती आणि पत्नीने एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेणे व त्यानुसारच विवाहाचा निर्णय घेणे. तर उपसंहार शेवटी पाहूया. घटस्फोट ही समाजाचीच वाढती समस्या आहे. प्रत्येकाने जबाबदारीने नातेसंबंध जपणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात समजूत, प्रेम आणि सहकार्याची भावना वाढवली तर ही समस्या नक्कीच कमी होऊ शकते. आता घटस्फोटाच्या कारणांची थोडी विस्तृत चर्चा आपण करूया. भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढण्यामागे अनेक सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक कारणे आहेत. पारंपरिक विचारसरणीपेक्षा आधुनिकतेचा प्रभाव वाढल्यामुळे वैवाहिक नात्यांमध्ये मोठे बदल झाले आहेत. खाली घटस्फोट वाढण्याची काही प्रमुख कारणे दिली आहेत. सामाजिक कारणे, आधुनिक जीवनशैली, शहरीकरण आणि व्यस्त दिनचर्येमुळे वैवाहिक नात्यांमध्ये दुरावा वाढतो आहे. पारंपरिक कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास, संयुक्त कुटुंबाऐवजी विभक्त कुटुंबाची वाढ झाली आहे, ज्यामुळे पती-पत्नीवर एकटे निर्णय घेण्याचा दबाव वाढतो आहे. महिलांचे स्वातंत्र्य, शिक्षण आणि नोकरीमुळे महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अन्यायकारक नात्यात अडकून राहण्याची त्यांची गरज उरलेली नाही. त्याच्यानंतर आर्थिक कारणं अशी आहेत. आर्थिक स्वावलंबन, दोन्ही जोडीदार हे कमावते असल्यामुळे आर्थिक कारणांच्या आधारे नातं टिकवण्याची गरज कमी झाली आहे. आर्थिक तणाव, महागाई, खर्च आणि आर्थिक गैरसमज वैवाहिक नात्यात ताण निर्माण करतात. काही वैयक्तिक कारणं आहेत. स्वतंत्र विचारसरणी, आजकाल व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत गरजा
जास्त महत्त्वाच्या ठरत आहेत. त्याच्यानंतर अपेक्षांचा वाढता ताण, पती पत्नी दोघांच्याही अपेक्षा वाढल्या असून त्या पूर्ण न झाल्यास दोघांमध्ये तणाव निर्माण होतो. अहंकार आणि सहनशीलतेचा अभाव, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होऊन नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. तंत्रज्ञानाचा प्रभाव हेही कारण आहे. सोशल मीडियाचा गैरवापर, जसं मोबाईल आहे, टी व्ही आहे, त्याच्यानंतर तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. सोशल मीडियावर वाढलेल्या संवादांमुळे गैरसमज त्या ठिकाणी वाढू शकतात. गोपनीयतेचा भंग, मोबाईल मेसेजेस यामुळे वैयक्तिक गोपनीयतेवर परिणाम होत आहे. मानसिक आरोग्य, तणाव आणि नैराश्य, कामाचा तणाव, मानसिक थकवा यामुळे नातेसंबंधांमध्ये ताण येत आहे. समुपदेशनाचा अभाव, नातेसंबंध टिकवण्यासाठी व्यावसायिक मदत घेण्याची ही मानसिकता जी आहे ती कमी होत आहे. आणि निष्कर्ष, भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असले तरी ही स्थिती आपणास टाळता येऊ शकते. संवाद वाढवणे, सहनशीलता ठेवणे आणि गरज भासल्यास समुपदेशनाची मदत घेणे ही पावले उचलल्यास नातेसंबंध अधिक बळकट होऊ शकतात. विवाह हे केवळ सामाजिक बंधन नसून एक जबाबदारी आहे, ज्यात दोघांचाही समजूतदारपणा आणि सहकार्य आवश्यक असते. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.